या सह्याद्रीची सय पुन्हा एकदा करायचं काम नाही. ते फक्त तिघाच करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरा मराठे. या तिघांशिवाय सह्याद्री पेलणे कोणाला झेपलं नाही आणि साधले नाही. या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचेरीचा जन्म कधी झालाच नाही. येथे जन्माला आले शिवराय आणि शंभूराजे. साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांचे नाव घेऊन जर आपल्याशी पेटवून जात असेल, शिवरायांचे नाव घेऊन जर आपल्याला पुराण करत असेल, तर 350 वर्षापूर्वी शिवरायांच्या कुशीत जन्माला आलेले शंभूराजे कसे असतील? कसे असेल शौर्य, कसे असेल धैर्य, कसे असेल धाडस, कसे असेल साहस, कसे असेल सामंजस्य, कसे असेल नेतृत्व, कसे असेल कर्तृत्व, मग कसे असतील शंभूराजे. आज काय बदललाय? पण पूर्वी जर एखाद्या अडाणी व्यक्तीला विचारले शंभूराजे कसे होते, तर ती व्यक्ती दोन शब्दात उत्तर द्यायची. शंभूराजे रंगेले आणि मगरू होते. या दोन शब्दांनी शंभूराजांचा काय इतिहासच बदलून टाकला. नाना रूपांच्या फेरी झाडल्या. बदला होत राहिला माझा राजा 350 वर्ष. काय खरा इतिहास, काय खरी वस्तुस्थिती? अरे आज आपण इतिहासाची पानं पाहतो, पुरावे पाहतो, त्यावेळी लक्षात येते की त्यात बघले असतील माझ्या राजांनी. वयाची 2.25 वर्ष आईचं निधन, वयाची 8 वर्ष राजा जयसिंगाच्या पदरी ओळी, वयाची 9 वर्ष महाराज आग्र्याहून सुटले. शंभूराजे मागे राहिले, महाराज गडावर पोचले. आपल्या जिवंत मुलाचे 10वे आणि 13वे घातले. यापेक्षा मोठी यातना असू शकत नाही. तरी माझे राजे छत्रपतींना सांगत होते, महाराज आमची पिकी नको, आमच्यापेक्षा स्वराज्याला आपली जास्त गरज आहे. आणि राजांनी वार्ता उठवली. संभाजीराजांचे निधन झाले. वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांचे परिचय मरण बनले गेला. इंद्रायणी भीमाच्या थिरान मरणाने दड्याच्या मध्ये जाईपर्यंत तसंच त्यांच्या सोबत राहिलो. संभाजीराजे 10 वर्षाचे होते. त्या छत्रपतींनी संभाजीराजांना विचारले, आपण लेखवित चालवता पण आपल्या तलवार काय? आज्ञा देवा साहेब, आज्ञा दिली. गुजरात खांबाय टिपण्याची 10,000ची फौज सोबतीला आणि गुजरातवर खांबाय टिपलं, बागानगर लुटलं. मग आम्ही जोदाच काय केलं? आपल्या पराक्रमाची मोहर स्वराज्यावर उमटवली. बातमी कळाली शिवरायांना, कडाडले छत्रपती. अरे बघताय काय? घेऊन ते तोफांना आमचा बचडा जे घेऊन रायगडावर करतोय. बुद्धीच्या जोडीने मनगटाच्या बळावर संभाजीराजांनी आपला पहिला पराक्रम स्वराज्यावर उमटवला. संभाजीराजांचं वय होतं 17 वर्ष. महाराष्ट्राला नव्या जमीचा आतूर झाला होता. होता शिवरायांचा राज्याभिषेक. 350 वर्षापूर्वीचा अंधार हटवून छत्रपती होणार होते. या मध्ये एक मराठा एवढा बच्चा होता, सभासदावर लिहून ठेवले, छत्रपती होणार. पण त्यावेळेस कुमाशी शिंगली तर काहींनी शिवरायांच्या क्षत्रियपणावर अभिषेक घेतला. शिवराय क्षत्रिय नाही, जोर त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही. गागा भट्ट काशीवरून एकटे झाले. सामोर बसले, धर्मपंडितास पटवून दिलं. गागा भट्टाकडून राज्याभिषेक झाला. लोककल्याणकारी शिवशाही संभाजीराजे स्वराज्याचे पहिले राज झाले. बकारकर सांगतात, इथपर्यंत एकही डाग नाही. इथून पुढे संभाजीराजांचे चारित्र्याचे पाणी काय वेगळ्याच दिशेने वळवण्यात आलं की मुळात संभाजीराजे हरवून गेला. चिटणीस आपल्या खापा पंजोबाला हत्तीच्या पायाशी दिलं. याचा राग मनात घेऊन संभाजीराजांचं अत्यंत विकृतीकरण करण्यात आलं. बकारकर त्याच करतात बदनाम होत होता संभाजीराजा. संभाजीराजा शिवरायांसोबत आग्र्यात गेलेले. तेव्हाची घटना. संभाजीराजांचे राजनीती रूप बाणेदार सभा पाहून औरंगजेबाचा मुलगा अकबर यांनी राजवंशी खेळाची शर्यत लावली. अनेक मानागरी खेळ बघण्यात जमले. खुद्द औरंगजेबाला खेळाचे स्वरूप होते. या दरम्यान त्या दऱ्यावर घोड्यासोबत जायचे. अकबराचा रोजचा सराव. अकबराने घोड्याला टाचली. घोडा या दरून त्या दऱ्यावर गेला, पण घोडा तिकडेच थांबला. आता होती संभाजीराजांची. संभाजीराजांनी औरंगजेबाकडे पाहत पाक मिलावाच्या आत घोड्याला टाचली. घोड्याला या दरून त्या दऱ्यावर नेऊन अकबराला घोड्यावर बसवून औरंगजेबासमोर आणून ठेवलं. संभाजीराजांचा पराक्रम पाहून औरंगजेब म्हणतो, ए तेव्हा बिचारा सांगा, इतिहासाचे काय त्या रचलाच माझ्या राज्याला असा इतिहास जो पाहून औरंगजेब गुजरात सुटला. पुढील काळात स्वराज्यावर भयान दुष्काळ पडला.
संभाजीराजे सल्लेशकारांना म्हणाले, मामासाहेब स्वराज्याचा गाठ बांधावा म्हणतोय, पण औरंगजेबाचा थाटे उतरला पाहिजे. जागा शोधा मुख्याची. हंबीररावांनी जागा शोधली मुख्याची. हंबीर लष्कर बोलते झाले, राजा जागा हाय बुर्हानपूर, औरंगजेबाचे दक्षिणेतील व्यापार शहर, अमाप ऐश्वर्या संपत्तीचे शहर. तसा छावाकडे आणला, टाका छापा, करा कोळसा परत टाका आणि सुटले मराठीचे. बुर्हानपूरला इतकं धुतलं औरंगजेबाला पहिलाच रागा सुचतो न सुचतो. तो संभाजीराजेने दुसरा तडाखा दिला, औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावाने घुसलेला औरंगाबाद. संभाजीराजेंनी त्यालाच हात घातला. इतकं धुतलं औरंगजेबाच्या नावाशिवाय काहीच ठेवलं नाही. औरंगजेब चिडला, तापला, भयान संतापला की तो त्याला तिसरा तडाखा बसला. त्याचा स्वतःचा मुलगा अकबर त्याच्या विरोधात उठला आणि सरळला महाराष्ट्रात. कारण त्याला माहित होता या पर्या नसताना औरंगजेबाची झुंज होईल. असा एकच मर्द मराठा मावळा आहे फक्त आणि फक्त संभाजीराजा.